रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत सुधा मूर्ती लिखित महाश्वेता या कादंबरीचा भाग 9. गाडी दादर स्टेशनात उभी राहिली. अनुपमा गोंधळून गेली होती. मनात अनामिक भावना दाटत होती. त्याचबरोबर भयही वाटत होतं. आपण इथं आलो ते योग्य केलंय की अयोग्य? पण गावाकडच्या परिस्थितीबाहेर पडण्यासाठी हे पहिलं पाऊल उचलणं आवश्यक होतं. तेवढा एकच मार्ग तिच्या पुढे त्या क्षणी होता. सुटकेस उचलून अनुपमा स्टेशनवर उतरली. तेवढंच तिचं सामान, 4-6 साड्या, 400 रुपये आणि तिची प्रिय पुस्तकं. भोवतालच्या गर्दीतून सुमन हात हलवत येताना दिसली तसा तिचा जीव भांड्यात पडला. सुमी, तू आलीस? इतकी घाबरले होते मी. काय ही गर्दी ग? म्हणूनच तुला मी लिहिलं होतं सुट्टीच्या दिवशी ये म्हणून. चल आता लवकर. अनुपमा नवलाईनं सभोवताली पाहत होती. भोवतालची गर्दी, विजेवर धावणाऱ्या लोकल्स, वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा केलेली माणसं, कानावर येणाऱ्या वेगवेगळ्या भाषा, मरणाचा उकाडा आणि घामाचा चिकचिकाट. ती मुकाट्यानं सुमनच्या पाठोपाठ चालू लागली. दूर वर्सोव्याच्या टोकाला सुमनचं छोटंसं घर होतं. तोच त्यांचा राजवाडा. सुमनचा नवरा हरी अंधेरीच्या फॅक्टरीत इंजिनियर होता. त्या छोट्या फ्लॅटमध्ये सगळ्या सोयी होत्या. पण अनुपमाला इथलं सगळं विचित्र वाटत होतं. खेड्यातलं तिचं घर कितीतरी मोठं होतं. सुमन सकाळी नोकरीवर जायची. तिला रविवारी आणि तिच्या नवऱ्याला गुरुवारी सुट्टी. सुमननं मनापासून मैत्रिणीचं स्वागत केलं. अनु, तुझंच घर समजून राहा इथं आणि काहीही काळजी करू नकोस. पुढचं पुढं काहीतरी आपण पाहूया. तू नीट जेव बघू. किती खराब झाली आहेस ग तू? मैत्रिणीचं बोलणं ऐकून अनुपमाच्या घशाशी आवंडा आला. सुमी, तू आधी माझ्यासाठी एक नोकरी पहा बरं. घरात रिकामी बसले तर याच विचारानं डोकं बिघडून जाईल माझं. शिवाय तुला आमच्या घरची परिस्थिती ठाऊक आहेच. मी यांनाही सांगून ठेवलंय. तू एवढ्यात का तो विचार करतेस? अनु, तू आनंदला पत्र लिहिलंस? त्यावर त्याचं काय पत्र आलं? एकच नव्हे ग, 3-3 पत्र पाठवली मी. पत्ता 4 वेळा तपासून पोस्टात टाकली. मग पोस्टमनची वाट पाहता पाहता माझे डोळे दुखून गेले. आप्पांनी सुद्धा 2 पत्र लिहिली. त्यांनाही उत्तर आलं नाही. तुझ्या लग्नात देसाई डॉक्टरांनीच मध्यस्थी केली होती ना? त्यांना तरी सांगायचं. अगं ते कुठे आहे तिकडे? आमच्या लग्नाच्या वेळेस ते म्हणायचे दिल्लीला जाण्याआधी तुमचं लग्न लावून जातो म्हणून. हो का? त्या महाशयानं मोठंच पुण्य गाठीला बांधलं म्हणायचं तुमचं लग्न जुळवून. सुमन कडवटपणे म्हणाली. सुमी, त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? पुढं मला असा रोग होईल हे त्यांना कुठून ठाऊक असणार? अनु, तुझी सासू एवढं कथापुराण ऐकणं, दानधर्म करणं, पूजा अर्चा करणं, सतत काहीतरी देवाधर्माचं करत असते. पण तुझ्याशी असं वागलं तर तिला पाप नाही का ग लागणार? तुझ्या पुढच्या आयुष्याचा विचार करून तुला काही ना काही आर्थिक सहाय्य तरी. सुमी, मला त्यांच्या दयेची भीक नको आहे. ते भिक्षान्न मला कोड फुटलंय एवढंच. बाकी सगळी मी तुमच्यासारखीच आहे. हात, पाय, बुद्धी सगळं तसंच आहे. रूप जाऊन कुरूपपणा येईल तरी माझ्या योग्यतेनुसार एखादी नोकरी मिळणार नाही का ग? अनु, तुला लगेच तुझ्या योग्यतेची नोकरी कशी मिळेल? MA झाले तरी मी अजून खाजगी कंपनीत क्लार्क म्हणून नोकरी करते. तू माझ्यापेक्षाही हुशार आहेस. तुला क्लार्कची नोकरी मिळणं कठीण नाही. पण तुला ते आवडणार नाही. मला कुठली नोकरी आवडते ते आता काही महत्वाचं नाही. जीवनाच्या समुद्रात तरणं महत्वाचं आहे. अनु, राणीसारखं राहायचं तू खरं तर. तू असं बोलू लागलीस की मला वैताग येतो. तू इथल्या कर्नाटक संघाचे मेंबर हो. माटुंग्याला संघ आहे. म्हणजे काहीतरी नाटक करत राहता येईल तुला. अनुपमा उदासपणे हसली. माझ्या जीवनाचंच नाटक होऊन गेलंय. वेगळं नाटक कशाला हवं? प्रवासाच्या दमणुकीमुळे तिला गाढ झोप लागली. तिला जाग आली तेव्हा सुमनचा नवरा हरी आल्याची चाहूल लागली. सुमन त्याला अनुपमाविषयी सांगत होती. अनुपमा संकोचानं आत आली. अनु, हे हरिप्रसाद म्हणजे मिस्टर सुमन. सुमननं आपल्या नवऱ्याशी ओळख करून दिली. हरी आश्चर्यचकित झाला. सुमननं जेव्हा आपल्या मैत्रिणीविषयी सांगितलं तेव्हा त्याला वाटलं होतं कुणीतरी कोडानं भरलेली एखादी मैत्रीण असेल. थोडे दिवस आपल्या घरी राहील. प्रत्यक्षात
अप्रतिम सौंदर्यवती सुमीची मैत्रीण म्हणून त्याच्यासमोर उभी होती हे त्याला अनपेक्षित होतं. तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये विषादाची छाया होती. हरीला ती एखाद्या शापग्रस्त अप्सरेसारखी भासली. सुमनपुढे अनुपमा मिणमिणत्या दिव्यापुढे प्रकाशमान तेजस्वी दिव्यासारखी दिसत होती. स्वतःला आवरून त्यानं औपचारिकपणे नमस्कार केला. हरीच्या नजरेत उमटलेले भाव अनुपमेच्या लक्षात आले. कॉलेजमध्ये असताना तिला अशा नजरा झेलण्याची सवय होती. तिनं लगेच स्वतःला समजावलं, माझं हे मानणं योग्य नाही. कोड असलेली स्त्री म्हटल्यावर बघणाऱ्याची दृष्टी वेगळीच असणार. आपण तिचा असा अर्थ काढणं योग्य नाही. शक्य तितक्या लवकर माझ्यासाठी एक नोकरी पाहाल काय? सुमीनं तुम्हाला सगळं सांगितलंच असेल ना? अनुपमा हरीला म्हटली. नोकरीचं पाहता येईल, त्यात काही कठीण नाही. तुम्ही मुंबईत 4 दिवस निवांत राहा. एलिफंटा, व्हीटी, बोरिवली पार्क सगळीकडे सुमनबरोबर फिरून या. नंतर पाहता येईल ना. हरीचं बोलणं ऐकून अनुपमाला बरं वाटलं. सुमीच्या आग्रहावरून ती आली असली तरी तिचा नवरा कसा वागेल हा प्रश्न तिच्या मनात होताच. पण हरीच्या बोलण्यामुळे मनातली शंका दूर झाली होती. अनुपमाला मुंबईला येऊन महिना झाला होता. सुरुवातीचे काही दिवस तिनं सुमनबरोबर शहर पाहण्यात घालवले. काही वेळा हरीही त्यांच्याबरोबर आला होता. तिथं त्यांच्या घरी काही त्रास नसला तरी मनाच्या कोपऱ्यात ही काही माझी कायमची राहायची जागा नव्हे अशी भावना होतीच. त्या दोघांच्या संसारात आपली उगाच अडचण कशाला अशी सतत मनाला टोचणी होती. एक दिवस संध्याकाळी घरी आल्या आल्या हरीनं सांगितलं, तुमच्यासाठी उद्या एका इंटरव्ह्यूचं निमंत्रण आलंय. गोपाल अत्रे नावाचा माझा मित्र आहे त्याच्या ऑफिसमध्ये. पण का? पण काय? अनुपमानं उत्सुकतेने विचारलं. साधी क्लार्कची नोकरी आहे. शिवाय फोर्टमध्ये ऑफिस आहे. दररोज लांब जाऊन यावं लागेल तुम्हाला. मला चालेल. वर्सोव्याहून फोर्टला कितीतरी जण जातात ना, मीही जाईन. अनुपमा समाधानानं हसत म्हणाली. थोडी भीती आणि थोडी उत्सुकता मनात बाळगून अनुपमा गोपाल अत्रेंच्या ऑफिसात शिरली. मनात प्रार्थना चालली होती, देवा रे, काहीतरी करून मला ही नोकरी मिळू दे. आणखी किती दिवस अशीच मैत्रिणीवर भार होऊन राहू. तिला घरात रिकामं बसून राहणंही कंटाळवाणं होऊ लागलं होतं. सकाळी सुमन, हरी कामावर निघून गेले की रात्रीच घरी येत. घरातली सगळी कामं लवकर संपून जात. त्यानंतर वर्सोव्याच्या लाटांच्या सान्निध्यात कॉलेजमधले उत्साहानं भरलेले दिवस किंवा त्यानंतरच्या दुःखद दिवसांतल्या बारीक सारीक घटना आठवून निश्वास सोडणं एवढंच तिचं काम होतं. अँग्लो इंडियन रिसेप्शनिस्टच्या आधी अनुपमा ऑफिसमध्ये हजर झाली. ऑफिसच्या वेळेआधी आलेल्या त्या तरुणीनं पर्समधून छोटा आरसा बाहेर काढला. कंगव्यानं केस सारखे करून ओठांवरून लिपस्टिकची कांडी फिरवली. सेंटचा फवारा मारला आणि उत्साहानं भोवताली पाहिलं. अनुपमा तिच्याकडेच पाहत होती. अनुपमानं कधीही मेकअपची साधनं वापरली नव्हती. पण नाटकाच्या प्रसंगी मात्र ती स्वतःच स्वतःचा मेकअप करत होती. तेही त्या भूमिकेचा विचार करून. आवश्यक असेल तेवढाच मेकअप, बेताचा मेकअप, वेशभूषा, आवाजाचा चढ उतार यांच्या साह्यानं ती कधी शकुंतला, कधी नूरजहाँ तर कधी चांदबिबी होत होती. कुठं गेले ते दिवस? कराल भविष्याविषयी अनभिज्ञ असलेले निरागस दिवस, सुंदर स्वप्न विणत जगण्याचे ते दिवस. पुढं आपल्या आयुष्यात असं काहीतरी उपस्थित होईल याची त्यावेळी तिळभरही कल्पना नव्हती. तुमचं नाव अनुपमा का? तुम्ही इंटरव्ह्यूसाठी आलात? रिसेप्शनिस्टनं तिला विचारलं. होय. गोपाल अत्रे बोलावतायत. इंटरव्ह्यू अतिशय साधा आणि सरळ होता. अतिबुद्धिमती अनुपमा असल्या नोकरीसाठी आली यात आश्चर्यच होतं. तुमचे विषय वेगळे आहेत. तुम्ही या नोकरीसाठी का आलात? इंटरव्ह्यू घेणाऱ्या एका अधिकाऱ्यानं विचारलं. घरची परिस्थिती, अनुपमानं एकाच शब्दात उत्तर दिलं. तुम्ही उद्याच कामावर हजर व्हा. इथं सगळ्या कामाची सवय हवी. आमची रिसेप्शनिस्ट डॉली आणखी 2 महिन्यात रजेवर जाणार आहे. तिच्याकडून बाकीचं काम शिकून घ्या. बरं, म्हणून सांगून अनुपमा बाहेर आली. ती खोलीबाहेर जाताच गोपाल अत्रे उद्गारले. किती देखणी मुलगी आहे. पण बिचारी. बिचारी? काय झालंय तिला? तिला कोड आला आहे म्हणे. पण आपल्याला तर कुठे दिसलं नाही. कोण जाणे.
हरिप्रसादांनी तसं सांगितलं होतं. ओ. बाहेर अनुपमा डॉलीला भेटून बोलली, अच्छा, उद्या येते. बाय बाय, डॉलीनं निरोप दिला. अनुपमा कामावर हजर होऊन 2 महिने झाले होते. पहिला पगार हातात पडला तेव्हा डोळ्यात अश्रू आले. पण ते आनंदाचे होते की दुःखाचे हे तिला समजलं नाही. आर्थिक स्वातंत्र्य हे मानवाच्या अतिमहत्वाच्या स्वातंत्र्यापैकी एक. आत्तापर्यंत तिने पैसे मिळवले असले तरी या निश्चित नोकरीमुळे एका ध्येयाच्या दिशेने निघाल्यासारखं तिला वाटलं. तिनं सुमनला महिन्याच्या खर्चासाठी 300 रुपये देऊ केले. पण सुमननं त्याचा स्वीकार केला नाही. हरिप्रसादही म्हणाला, माझी धाकटी बहीण माझ्या घरी राहिली असती तर तिच्याकडून पैसे घेऊन मी तिला जेवू घातलं असतं काय? तुम्ही माझ्या बहिणीसारख्याच आहात. मला बरं वाटावं असं तुम्हाला वाटत असेल तर या पैशाचा तुम्ही अजिबात विचारच करू नका. कृतज्ञतेनं अनुपमेला शब्द फुटेना. दिवस भराभरा जात असल्यासारखं तिला वाटत होतं. ऑफिसमध्ये डॉली, शिरीन, चंद्रिका राव, नीला कुलकर्णी यांच्याशी तिचा स्नेह जमला. त्याही दूरच्या उपनगरात राहून अनुपमाप्रमाणेच नोकरीला तिथं येत होत्या. मैत्रिणींची जाताच आवड असल्यामुळे अनुपमा त्यांच्यात छान रमली. आपल्या जीवनाला झाकोळून टाकणारे ढग उडून गेल्यासारखं तिला वाटत होतं. मैत्रिणींचा उल्हास, परस्परांना मदत करण्याची पद्धत जीवनातील तप्त उन्हामध्ये थंड शिडकावा झाल्यासारखं तिला वाटत होतं. सुमनच्या घरी असंच किती दिवस राहायचं? आणखी 6 महिन्यात ती आई होणार आहे. त्यावेळी घर आणखी लहान वाटू लागेल. शिवाय त्या दोघांनी कितीही आग्रह केला तरी तिच्या संसारात असं उगाच का राहायचं? पाहुण्यानं फार दिवस राहू नये. कशाचाही अतिरेक विषासमानच असतो. त्या दोघांनी आपल्यासाठी खूपसं केलं आहे. हे नातं चांगलं राहायचं असेल तर शक्य तितक्या लवकर वेगळं राहिलं पाहिजे. एकदा नात्यात तेढ निर्माण झाली की पुढे कायमचा कडवटपणा राहील. तिनं ऑफिसमधल्या मैत्रिणींना सांगितलं, माझ्यासाठी एक जागा पहा. अनुपमा एकटी राहणार म्हटल्यावर भोवतालचा परिसर चांगला असला पाहिजे. त्याचबरोबर भक्कम पागडी देण्याइतकी आर्थिक ताकदही तिची नव्हती. डॉली आणि अनुपमा एकाच बसनं किंवा ट्रेननं जायच्या. डॉली बांद्र्याला उतरायची तर अनुपमा अंधेरी वर्सोव्याकडे जायची. अनुपमाला तिच्या कोडाविषयी कुणी एका शब्दानंही विचारलं नव्हतं. पावलावर कोड पसरलं होतं. हाताच्या कोपऱ्यावरही पांढरे डाग दिसत होते. तरी कुणीही तिला अस्पृश्यासारखं वागवत नव्हतं. असेच काही महिने सरले. जाणं येणं आणि घामाघूम असणारी हवा यानं दमणूक झाली. तरी अनुपमा मुंबईच्या यांत्रिक जीवनाशी जुळवून घेऊन राहू लागली. दिवाळी जवळ आली. नेहमीप्रमाणे ऑफिसमध्ये साड्या विकणारा बनिया आला होता. अनुपमानं 2 छान साड्या विकत घेतल्या. डॉली बरोबर जाऊन तिनं चांदीची सोपकेस घेतली. भाऊबीजेच्या दिवशी सुमनला साडी आणि हरीला चांदीचा सोपकेस दिला. सुमन म्हणाली, अनु, एवढं सगळं का दिलंस? अनुपमा म्हणाली, तुम्हा दोघांची मी बहीण असते तर असे रागावला असता काय? हरीही गप्प बसला. अनुपमेला जाणवलं, या दोघांचे उपकार आयुष्यात कधीही विसरणं शक्य नाही. त्या दिवशी डॉली ऑफिसला आली नव्हती. तशी अनुपमा घाबरली. डॉलीचं लग्न ठरलं होतं. ऑस्ट्रेलियात नोकरी करणारा अँग्लो इंडियन तरुण तिचा नियोजित वर होता. कदाचित तिचा भावी नवरा ऑस्ट्रेलियाहून आला असेल काय? अनुपमा विचारात पडली. पण एका फोननं खुलासा केला. डॉलीला अपघात झाला होता. अर्ध्या दिवसाची रजा टाकून ती हॉस्पिटलमध्ये गेली. डॉलीची वृद्ध आई जॉयसी बाहेर बसून रडत होती. डॉली तिची एकुलती एक मुलगी. तिचं लग्न ठरलेलं. इतर सगळे नातेवाईक गोव्यात राहत होते. आता अशी अडचण आली होती. अनुपमा तिथल्या प्रमुख डॉक्टरांना जाऊन भेटली. तातडीनं रक्ताची व्यवस्था केली पाहिजे. कुणी ओळखीचं किंवा नात्यातलं असेल तर बोलवून घ्या. नाहीतर ब्लड बँकेतून रक्त मागवा. वृद्ध जॉयसीला सगळी धावपळ जमण्यासारखी नव्हती. डॉलीच्या ओळखीची आणि नात्यातली माणसं मुंबईत होती. पण मुंबईत आयत्या वेळी यायला सवड कुणाला असणार? जॉयसी हवालदिल झाली होती. अनुपमानं तिचं समाधान केलं आणि थोरल्या डॉक्टरांना भेटून म्हणाली, सर, माझं रक्त डॉलीच्या रक्ताशी जुळतं का ते पहा. मी रक्त द्यायला तयार आहे. रक्त देण्यात हरकत काहीच नव्हती.
नंतर थोडा अशक्तपणा येईल हे तिला ठाऊक होतं. त्याचबरोबर कोड असलेल्या व्यक्तीचं रक्त दिल्यास रोग्यालाही कोड होईल अशी काही जणांना भीती वाटण्याची शक्यता होती. सुदैवानं तिचं रक्त डॉलीच्या रक्ताशी जुळलं. रक्त देऊन बाहेर आल्यावर तिनं जॉयसीला सांगितलं, आता डॉली बरी होईल, काही काळजी करू नका. डॉलीचे इतर नातेवाईक जमले. त्यानंतर आपलं इथं काम नाही असं मानून ती तिथून निघून गेली. डॉली बरी होईपर्यंत ती रोज संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर डॉलीला भेटत होती. तिने एकदाही रक्त दिल्याचा उल्लेख केला नाही. पण एक दिवस डॉलीला ते समजलं. कुठल्याही प्रकारे ना नात्याची, ना गोत्याची, ना एका प्रांताची, ना भाषेची अनुपमा. अत्यंत मोक्याच्या क्षणी तिनं रक्त तर दिलंच, नंतर त्याचा उल्लेखही केला नाही. आपण हिचे उपकार आयुष्यात कधीही फेडू शकणार नाही अशी तिची भावना झाली. ऑफिसमध्ये आल्यावर पहिल्याच दिवशी तिनं विचारलं, अनुपमा, तुझे उपकार कसे आणि कधी फेडू मी? तू केवळ कलिग नाहीस ग. अनुपमानं तिला अडवलं. डॉली, उपकाराची भाषा नकोच. तुला रक्ताची गरज होती ते माझ्याकडे होतं, मी दिलं, बस. डॉली निरुत्तर झाली. थोडेसे उपकार करायचे आणि त्याविषयी वारेमाप सांगत फिरायचं अशी कितीतरी माणसं तिनं जवळून पाहिली होती. उलट अनुपमानं ती एखादी साधी गोष्टी असावी तसं केलं होतं. ऑफिसमधल्या चंद्रिका रावचं लग्न ठरलं. सगळ्यांनी अर्ध्या दिवसाची रजा घेतली होती. लग्नाच्या निमित्तानं अनुपमा जरा विशेष नटली. नवऱ्या मुलीला देण्यासाठी म्हणून एक चांदीची वाटी घेऊन ठरल्याप्रमाणे ती दादर स्टेशनवर गेली. ऑफिसमधले सगळे तिथे जमले होते. मुंबईमधलं अर्ध्या दिवसाचं लग्न ते. हिंदू कॉलनीत लग्नाचं कार्यालय होतं. नवरा मुलगा महाराष्ट्रीयन होता. अतिशय साध्या प्रकारे लग्न पार पडलं. किती नाही म्हटलं तरी अनुपमेला आपल्या लग्नाचा थाटमाट आठवला. किती थाटमाट, किती वैभव. आता ते सारं स्वप्नासारखं भासत होतं. आता वाटलं लग्नाला खर्च किती केला यापेक्षा परस्परांचं सहकार्य अधिक महत्त्वाचं. ते नसेल तर मात्र विवाह म्हणजे केवळ अवडंबरच होऊन जातं, गंधहीन फुलासारखं. लग्नाचं जेवण आटोपलं. अनुपमेला पुन्हा ऑफिसला जायचा कंटाळा आला. ती सरळ घरी निघून आली. या वेळेला घराला कुलूप असेल अशी तिची अपेक्षा होती, पण ती खोटी ठरली. घरात हरी होता. हे काय, ऑफिसमधून इतक्या लवकर घरी आला? तब्येत बरी आहे ना? मला टूरवर जायचं आहे म्हणून लवकर घरी आलो. अनुपमा आत जाऊन नवी साडी सोडून जुनी साडी नेसत होती. पदर ओढून खांद्यावर घेत असताना तिला वेगळाच अनुभव आला. मागून कुणीतरी येऊन तिला घट्ट धरलं. ती दचकली. तोच एक हात तिच्या तोंडावर घट्ट ठेवण्यात आला. भोवतालची मिठी आणखी घट्ट झाली. कोण? क्षणार्धात खुलासा होऊन अनुपमा घामेजली. घरात हरीशिवाय आणखी कोण आहे? तिनं वळून पाहिलं. पाठीशी हरी हसत उभा होता. त्याची नजर तिच्यावर खिळली होती. तिनं संतापानं त्याच्याकडे पाहिलं. हरीला वाटलं, अनुपमा कशीही असली तरी सुंदरच दिसते. रागानं पाहताना तर ती अधिकच सुंदर दिसते. तुला पाहिलेल्या क्षणापासून माझं तुझ्यावर मन जडलंय. तू तरी उगाच कुणाची वाट पाहत तारुण्य वाया घालवतेस. तुला नवऱ्याबरोबरच्या संसारात पुरुष सुखाची चव समजली आहे. तुला त्या सुखाची आठवण नाही येत का? कुणालाही काही कळणार नाही अशा प्रकारे आपण राहू शकतो. कुठल्याही परिस्थितीत मी तुला अधांतरी सोडणार नाही. चल. अनुपमाला संतापानं शब्द फुटेना. तिच्या मौनाचा हरीनं आपल्याला सोयीस्कर अर्थ लावला आणि तो पुढे म्हणाला, तुझ्या सौंदर्यापुढे सुमी रानटी म्हशीसारखी दिसते. तू घाबरू नकोस. अनेक सोयीस्कर मार्ग आहेत. काही कमी जास्त झालं तर 1000 दवाखाने आहेत. तुला पुरुषाचा मोह होत नाही का? अनु, मी तुला नोकरी मिळवून दिली, त्याची परतफेड करणार ना? अनुपमानं सारी शक्ती एकवटून त्याच्या जोरात थोबाडीत लगावून दिली. शी, लाज नाही वाटत का? तुम्ही मला बहीण मानलात ना? सुमी मला बहिणीसारखी आहे. सुमीला सांगते सारं. जाऊ द्या मला. हरी दारापुढे आडवा झाला. भाऊ म्हणून हाक मारल्यावर लगेच कुणी भाऊ होतं काय? सुमीला सहजपणे पटवण्यासाठी मी तुला स्वतःचा भाऊ म्हणून घेतलंय. एका आईबापाच्या पोटी जन्मलेलीही अनेकदा भाऊ बहिणीसारखे राहत नाहीत. तिथं कुठला काही संबंध नसणारी तू कशी काय माझी बहीण होशील? माझा ऐक, त्यात तुझाही फायदा आहे. तुझ्या आणि माझ्या संबंधांविषयी कुणाला काही समजणार नाही. तुला काहीच भविष्य नाही. एवढं कोड पसरल्यावर
आनंद तुला पुन्हा बोलवेल काय? आणखी कुणीतरी तुझ्याशी लग्न करेल या भ्रमात तर तू नाहीस ना? चल, उगाच वेळ वाया घालवू नको. शी, कुत्र्या, लांब राहा. अनुपमा दाराशी सरकू लागली. होय, मी कुत्र, तू उष्ट. कुत्र भुकेजलंय, उष्ट समोर पडलंय. तू माझं ऐकलंस तर ठीक आहे, नाहीतर मीच सुमीला तुझ्याविषयी सांगेन. तूच माझ्या गळ्यात पडत होतीस म्हणून. अनु काही झालं तरी सुमी बाई आहे. तिचा माझ्या बोलण्यावरच विश्वास बसेल. तुझ्यासारख्या नवऱ्यानं सोडलेल्या बाईवर ती कधीही विश्वास ठेवणार नाही. एवढ्यात दारावर थाप पडली. अनुपमानं चपळाई करून बाहेरचं दार उघडलं. दारात सेल्सगर्ल उभी होती. मॅडम, आमच्या कंपनीनं घराच्या स्वच्छतेसाठी नवा लिक्विड सोप काढलाय. घर लखलखीत होतं. आज आम्ही स्वस्तात देत आहोत. ही बाटली फक्त 19 रुपयांना. ती काय सांगते ते अनुपमाच्या कानात शिरत नव्हतं. देवानंच आपल्या रक्षणासाठी हिला पाठवून दिलंय असं वाटून तिला हायसं झालं. तिनं लगेच, आत या ना तुम्ही, मला एक बाटली द्या म्हणत तिला आत घेतलं. जवळच्या पर्समधून 20 रुपयांची नोट तिच्या हाती दिली. हरी हताश होऊन पाहत राहिला. सावज त्याच्या हातातून निष्ठू पाहत होतं. सेल्सगर्लनं पर्स उघडून पाहत म्हटलं, मॅडम, सुट्टा रुपया नाही. पर्स हातात घेऊन अनुपमा तिच्याबरोबर घराबाहेर पडत म्हणाली, असू दे, तुमच्याकडे राहू द्या तो. आणि पटकन पायऱ्या उतरू लागली. हरी तिच्याकडे हताशपणे पाहत कपडे करू लागला. समुद्र किनाऱ्यावर बसून अनुपमा विचार करत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. हा एक मोठाच आघात तिनं काही वेळापूर्वी सोसला होता. बळकट दोरखंड म्हणून विश्वासानं आधार घ्यावा आणि तो साप निघावा तसं तिचं झालं होतं. उंच डोंगरावरून अचानक पाय घसरून दरीत कोसळल्यासारखं तिला वाटत होतं. पांढरा डाग दिसल्यावर मनात जी खळबळ उडाली होती तसंच आता झालं होतं. सांगता न येणारी दगवग, अंत नसलेलं दुःख. खरा प्रश्न वेगळाच होता. यानंतर सुमीच्या घरी कसं राहायचं? इथं राहायचं नाही तर आणखी कुठं राहायचं? या जनरान्य मुंबईत इतक्या लवकर आपल्या राहण्याची वेगळी व्यवस्था कशी होईल? अनुपमा गोंधळून गेली. विचार करून करून तिला वेड लागेल की काय असं वाटू लागलं. पाठोपाठ आनंदची आठवण आली. त्यानं आपल्याला टाकल्यामुळे आज काय काय ऐकावं लागलं. जगात परक्या कुणी काही बोललं तर सहन करता येईल, दुर्लक्ष करता येईल. साऱ्या जगाचं तोंड बंद करणं शक्य नाही हे तिलाही ठाऊक होतंच. पण तिनं मनात ज्याला सख्या भावाचं स्थान दिलं होतं त्याच्या तोंडून व्यक्त होणारं त्याचं गलिच्छ मन पाहून तिच्या हृदयाला तीव्र वेदना होत होत्या. दुपारच्या प्रसंगाची आठवण होऊन ती पुन्हा नखशिखांत थर कापली. देवा, आणखी कुठल्या कुठल्या परीक्षेतून मला जावं लागणार आहे? मलाच का या प्रसंगातून जावं लागतंय? गिरजासारखीला का सुखाचं आयतं आयुष्य मिळतंय? आणि माझं काय चुकलंय? तिच्या प्रश्नांना काहीच उत्तरं नव्हती. समोरचा सूर्यही तिच्या प्रश्नांना उत्तरं न देता मावळतीला चालला होता. अंधार वाढू लागला तेव्हा अनुपमाला तिथून उठणं भाग होतं. ती घरी आली तेव्हा सुमी स्वयंपाक करत होती. सुमीनं तिचे सुजलेले डोळे, लाडसा चेहरा पाहिला. अनु, केव्हा आलीस? बरं नाही काय? लग्न कसं झालं? तिने चौकशी केली. अनुपमा काही बोलली नाही. तू झोप जा अनु, मी स्वयंपाक करते आज. हेही गावात नाहीत. आणखी 8 दिवसांनी येतील. स्वयंपाक झाल्यावर मी तुला उठवेन. म्हणजे सुमीला काहीच ठाऊक नाही. सुस्कारा टाकून अनुपमा आत गेली. सुमनलाही वाटलं मैत्रिणीच्या लग्नाच्या निमित्तानं हिला बहुतेक आपलं लग्न आठवलं असावं म्हणून हिचा चेहरा कोमेजून गेलाय. बिचारी अनु.